हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. टाकेश्वर महाराज की जय. वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबराधरुण बिंबफलाधरोष्ठात, पूर्णेन सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रीमद् भगवद्गीता ज्ञानेश्वरी, श्लोक क्रमांक 24, अध्याय क्रमांक 1. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सेनयो उभयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. क्रमशः आपण महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचं चिंतन करीत आहोत. एवं उक्ताः ऋषिकेशाः, उक्ताः म्हणजे म्हणाला, एवं अशा पद्धतीनं ऋषिकेशः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलत असताना दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घेऊन जातो आणि गुडाकेशेन अशा अर्जुनाला संज्ञा लावल्यानंतर संजय धृतराष्ट्राला सांगतोय, हे भारत, एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आपला रथ घेऊन जातो. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्, आणि रथ घेऊन गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारे सांगतात, ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. ऐका अर्जुन इतके बोलिला. अर्जुन काय बोलला? सेनयोरुभयोर्मध्ये, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ घेऊन चल. तव श्रीकृष्ण रथे पेलेला, आणि भगवान श्रीकृष्णानं तो रथ आहे, तो रथ पेलिला म्हणजे हाकलला किंवा त्याला चालू केलं. दोन्ही सैन्या माझी केल्या उभातेने, आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवान परमात्म्यानं तो रथ त्या ठिकाणी उभा केला. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्, उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्, उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. भीष्म द्रोण प्रमुखतः म्हणजे भीष्म आणि द्रोण यांच्या समोर, प्रमुखतः म्हणजे त्यांच्या समोर, सर्वेषांच महीक्षिताम् च सर्वेषां, तसेच सर्व, महीक्षिताम्, महीक्षित म्हणजे राजे, तिथले जे श्रेष्ठ राजे होते त्यांच्यासमोर, उवाच पार्थ पश्येताम् इति उवाच, आणि असं म्हणाला, हे पार्थ, पार्थ पश्येताम्, पश्येताम् पार्थाः, आणि तो पार्थाला म्हणाला, समवेतान कुरूनिति. समवेतान कुरूनिति, एतान कुरु म्हणजे त्या कौरवांना, समवेतान युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कौरवांना, पश्य म्हणजे पहा. भीष्मद्रोण प्रमुखतः, भीष्मद्रोण यांच्यासमोर, सर्वेषांचं महीक्षिताम्, या सर्वांसमोर हा रथ नेऊन उभा केला. उवाच पार्थ पश्य एतान, आणि उवाच पार्थ पश्य एतान, अर्जुनाला भगवंत म्हणाला,
समवेतान कुरुनीती. समवेत म्हणजे युद्धासाठी एकत्र झालेले किंवा एकत्र. कुरुनीती, कुरु म्हणजे कौरव, या कौरवांना पश्य पहा. तत्र पश्य स्थितान पार्था पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरां रुदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बंधून्नवस्थितान्. आणि अर्जुनानं यामध्ये नजर फिरवली, समोर कोण कोण आहेत म्हणून अर्जुनाने नजर फिरवली. तत्र पश्यान् स्थितान् पार्थ. तत्र पश्यान् स्थितान् पार्थ. तत्र त्या स्थितान उभे असणाऱ्या पार्थ कोणते पुत्र अर्जुनानं पाहिलं. कुणाला पाहिलं? पितॄनथ पितामहान. पितृन नथ पितामहान म्हणजे पितृन पितामहान. पितृन म्हणजे काका, पितामहान आजे पणजे, आचार्यान आचार्य म्हणजे गुरु, मातुलान आईचे भाऊ मामा, भ्रातृन म्हणजे भाऊ, पुत्रान म्हणजे पुत्र आणि पौत्रान म्हणजे नातू, सखींस तथा सखीन तसेच सखी म्हणजे मित्र, सख्याना पाहिला. श्वशुरान म्हणजे सासरे, सुहृदय एवच सुहृदय म्हणजे आपले आत्यंतिक जवळचे मित्र, अपश्यत म्हणजे त्या सर्वांना त्याने काय केलं? पाहिलं. तत्र पश्य स्थितान पार्थ. तत्र हा अपश्यत स्थितान म्हणजे त्या ठिकाणी उभ्या असलेल्या सेनयोरुभयोरपि. तत्र हा उभय अपि या सेनेच्या समोर म्हणजे समोर उभे असलेले दोन्ही सैन्याच्या मध्ये असलेल्या आपल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, शास्त्री, हितचिंतक यांना अर्जुनाने पाहिलं. माऊली ज्ञानोबाराय या सर्वांचं वर्णन इतकं सुंदर करतात. जेथ भीष्मद्रोणा अधिक जबळिकेची सन्मुख पृथ्वीपते अणिक बहुत आहाती. जेथ भीष्मद्रोण अधिक म्हणजे भीष्मद्रोण हे आहेतच, पण अधिक इतरही जबळिकेची सन्मुख इतरही पुष्कळ राजे आपल्या जवळचे आहेत. पृथ्वीपती अनेक बहुत असं आहाती. पृथ्वीपती पृथ्वीवरचे अनेक राजे या ठिकाणी बहुत आहाती पुष्कळ राजे समोर त्याला दिसत होते. तेथ स्थिर करुण्या रथो त्या ठिकाणी रथ स्थिर केला. अर्जुन असे पाहतो आणि अर्जुन पाहत होता. तो दळभार समस्त संभ्रमेशी आणि तो सर्व समुदाय पाहिल्यानंतर तो दळभार समस्त संभ्रमेशी तो दळभार अर्जुनामध्ये उत्सुकता आणि संभ्रम निर्माण करू पाहत होता. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण म्हणे नावे को विस्मो झाला. आणि मग अर्जुन म्हणू लागला देवाला, हे देवा देख देख बघ बघ हे गोत्र गुरु अशेख, हे सगळे माझे गोत्रज आहेत, हे सगळे माझे भाऊबंद आहेत, हे सगळे माझे गुरु आहेत. तव कृष्ण म्हणे नावे क विस्मो झाला. आणि तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण विस्मयचकित होऊन अर्जुनाकडे पाहू लागला. भगवान श्रीकृष्णाला क्षणभर आश्चर्य वाटलं. तो आपण म्हणे येथ काही कवण जाणे, हे मनी धरली येणे परी काही आश्चर्य असे. तो आपण म्हणे आणि तो आपल्याशीच आपल्याला म्हणाला येत काही कवण जाणे. या ठिकाणी याने काय असं जाणलं? हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. उगाचच मनामध्ये काहीतरी यानं निर्माण केलेलं आहे, काहीतरी अद्भुत यानं मनामध्ये आणलेलं आहे, परी काही आश्चर्य असे. आणि परंतु अर्जुनाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आलेलं आहे, एवढं मात्र आश्चर्य असे, काहीतरी अद्भुत आहे हे मात्र तेवढं निश्चित आहे असं भगवान परमात्म्याने जाणलं. ऐसी पुढील से घेतो तो सहजे जाणे हृदय असतो परी उगा असे निवांतो ते वेळी. माऊली भगवान परमात्म्याच्या दृष्टीचं स्वरूप सांगतात. साक्षी रूपानं हृदयामध्ये भगवान परमात्मा स्थिर असल्या कारणास्तव
तो सहजे जाणे हृदय असतो, ऐसी पुढीलसे घेतो. त्याने पुढचा तर्क अर्जुनाच्या मनातला काय होता तो जाणलेला आहे आणि तो सहज जाणे हृदय असतो. कारण हृदयस्तू भगवान परमात्मा आहे, तो सहज ते सगळं जाणतो. परी उगा असे निवांतू ती वेळी, पण त्यावेळी तो शांतपणे निवांत होता, निवांत राहिला. तव तेथ पार्थो सकळ, पितृ पितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. तव तेथ पार्थू सकळ, तेव्हा तेथ त्या ठिकाणी पार्थू सकळ, अर्जुनाने सकळ म्हणजे सगळे, पितृ पितामह केवळ, पितृ पितामह म्हणजे चुलते आजोबा, गुरुबंधू मातुल देखता झाला, आपले गुरुबंधू मातुल आपले नातेवाईक देखता झाला, तो त्यांना पाहत राहिला. इष्टमित्र आपुले, कुमर जन देखिले, हे सकळ असती आले तया माझे. इष्टमित्र आपुले, इष्ट असतील, मित्र असतील. कुमर जन देखिले, त्याने तरुण मुले पाहिली. हे सकळ असती आले तया माझी, आणि सगळेजण तया माझी म्हणजे त्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी एकत्र आलेले त्यांनी पाहिले. सुहृज्जन सासरे, अनेकही सखे सोयरे, कुमारपौत्र धनुर्धरे देखिले तेथ. सुहृज्जन सासरे, अगदी सुहृज्जन, सु म्हणजे चांगले, रुज्जन म्हणजे मित्र, चांगले मित्र. सासरे, अनेकही सखे सोयरे, कुमारपौत्र धनुर्धरे देखिले तेथे, आणि त्याने अगदी कुमारपौत्र धनुर्धरे, पुत्र नातू, हे सगळे त्यांनी त्या ठिकाणी पाहिले. जया उपकार होते केले, ज्याने आपल्यावर उपकार केले होते. की आपदी जे रक्षिले, ज्यांनी संकटामध्ये रक्षण केले होते. हे असो वडील धाकुले अधिक करुणी, आणि हे लहान मोठे, वडील धाकुले म्हणजे लहान मोठे, अधिक करुणी, त्या सर्वांना त्याने बघितले. ऐसे गोत्रची दोन्ही धळी, असे आपले बंधुजन दोन्ही सैन्यामध्ये उदित झाले असे कळी, भांडणामध्ये उद्विग्न झालेले आहेत. हे अर्जुने ते वेळी अवलोकिले, आणि अर्जुनाने त्यावेळी हे सगळं अवलोकन केलं. कृपया पर्याविष्टो विषिदन्निदमं ब्रवीत. अर्जुनुवाच दृष्ट्वेव स्वजनं कृष्ण युयुत्स समुपस्थितम्. अर्जुनाने हे सगळं पाहिल्यानंतर भगवंत म्हणतात की कृपया पर्याविष्टम, कृपया पर्याविष्टम, विषिदन्निदमं ब्रवीत. आणि मग पुढे अर्जुन म्हणतोय, अर्जुन वाच दृष्टेव स्वजनं कृष्णं युयुत्सु समुपस्थितम, युयुत्सु समुपस्थितम, कृपया पर्याविष्टो विषिदन्निदमं ब्रवीत. कृपया पर्या आविष्ट, विषिदन इदम अब्रवीत. कृपया पर्याविष्टम, अत्यंतिक, परया कृपया अत्यंतिक करुणेनं, अविष्ट परवश झालेला, विषिदन्नी, विषिदन म्हणजे शोक करीत, अब्रवीत म्हणजे बोलला. काय बोलला अर्जुन? दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण, दृष्टेव दृष्ट्वा पाहिल्यानंतर, इमं यांना, स्वजनं कृष्ण, स्वजनं म्हणजे अत्यंतिक जवळचे, हे सगळे स्वजन समुदाय पाहिल्यानंतर, युयुत्सम, युयुत्सम, युयु म्हणजे युद्ध, युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम रणांगणांवर उपस्थित असणाऱ्या या सर्वांना पाहिल्यानंतर अर्जुन उवाच, अर्जुन काय म्हणाला? सिदन्ते मम गात्राणि मुखंच परिशुष्यते वेपत्युश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आणि या सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुन म्हणाला, सिदंती मम गात्राणी, माझी गात्र गलित झालेले आहेत. माऊली ज्ञानोबारे अर्जुनाच्या या अवस्थेचं वर्णन करतात. तेथ म्हणे गजबज झाली आणि अपयशी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती, तेथ मनी गजबज झाली. अर्जुनाच्या मनामध्ये
गजबज निर्माण झाली, गडबड निर्माण झाली आणि अपैसी कृपा आली आणि आपोआपच त्याच्या मनामध्ये स्वजनांविषयी कृपा म्हणजे करुणा निर्माण झाली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि माऊली म्हणतात, एखाद्या वीराच्या मनामध्ये जेव्हा करुणा प्राप्त होते तेव्हा त्याचं शौरत्व जे आहे, त्याची वीरवृत्ती जी आहे, त्याची वीरवृत्ती अपमानित होते. म्हणजे त्याच्या मनातून ती वीरवृत्ती निघून जाते. अर्जुनाची काहीशी अशी अवस्था झालेली आहे. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याच्या अपैसी कृपा आली. त्या नातेवाईकांच्या कृपेने, करुणेनं अर्जुन विभळ झाला आणि अर्जुनाची वीरवृत्ती अपमानित झाली. जिया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य आथी, तिया अनिकितेने सहाती सुजतपणे. माऊलीने उदाहरण दिलं आहे. ज्या उत्तम कुळीची होती, ज्या म्हणजे ज्या उत्तम कुळीच्या होती, ज्या स्त्रिया उत्तम कुळाच्या असतात आणि गुणलावण्य आथी, आणि गुणलावण्य आथी विशेष गुणाने नैपुण्य प्राप्त किंवा संपन्न असतात. तिया अनिकितेनं सहाती सुजतपणे. आणि त्या स्वाभिमानामुळे दुसरीला, अनिकतेनं सहाती म्हणजे दुसऱ्या स्त्रीला, आपल्या साध्या भाषेमध्ये सवतीला, सुजतपणे सुजतपणे म्हणजे सवद भावानं मुळीच सहन करत नाही. ज्या उत्तम कळीच्या होती आणि गुणलावण्य आथी, तिया अनिकितेनं सहाती सुजतपणे. माऊली ज्ञानोबारायांनी अशा पद्धतीनं ग्रामीण भाषेतलं, ग्रामीण याच्यातलं आपलं उदाहरण दिलं. आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्य आथी, तिया अनिकितेनं सहाती सुजतपणे. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असतात आणि गुणांनी परिपूर्ण अशा असतात, तिया अनिकितेनं सहाती, त्या आपल्या कुळामध्ये दुसऱ्या स्त्रीला न सहाती, दुसऱ्या स्त्रीला स्थान देत नाहीत. सुजतपणे म्हणजे सवत भावानं त्या तिला स्वीकारत नाहीत. म्हणजे वीरवृत्ती, कारुण्यतेला सहन करू शकत नाही. न वी आवडीची भरे, कामुक निजवनिता विसरे, मग पाडिबे विन अनुसरे भ्रमला जैसा. माऊली ज्ञानोबारा आणखी एक उदाहरण देतात. न वे आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे. न विये म्हणजे जसा एखादा माणूस कामलंपट असेल, नवयौवन प्राप्त झालेला असेल किंवा नव्यानं मिळालेल्या एखाद्या दासीच्या प्रेमाच्या भरात आपल्या धर्मपत्नीला, आपली जी धर्मपत्नी असते, आपल्या धर्मपत्नीला तो विसरतो. मग पाडिबेवीन अनुसरे भ्रमला जैसा. आणि त्या न मग पाडिबेवीन अनुसरे, पाडिबेवीन म्हणजे तिची योग्यता न पाहता वेडा होऊन तिच्या सारखं किंवा ती सांगेल त्या पद्धतीने तो वागत असतो. न विये आवडीचे निभरे. न विये एखादी वीण करतो, एखादं नवीन नातं जोडतो, आवडीचे निभरे, आनंदाच्या भरात, नवयवनाच्या भरात, कामुक निजवनिता विसरे. आणि तो जो कामुक आहे, निज म्हणजे स्वतःच्या, वनिता म्हणजे पत्नीला विसरतो. मग पाडिबेवीन अनुसरे. आणि मग पाडिबेवीन म्हणजे पाडेवीन म्हणजे तिची योग्यता नसताना देखील अनुसरे, तिच्या पद्धतीनं तो अनुसरतो म्हणजे वागण्याचा प्रयत्न करतो. माऊली त्याला म्हणतात भ्रमला जैसा. हा जैसा भ्रमिष्ट होतो तैसा अर्जुन भ्रमिष्ट झालेला आहे. की तपोबळे वृद्धी, पातलिया भ्रंशी बुद्धी, मग तया विरक्तदा वृद्धी पातलिया. की तपोबळे वृद्धी, की तपसामर्थ्यानं वृद्धी, पातलिया भ्रंशी बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. माऊली उदाहरण देतात की तपोबळे वृद्धी, एखादा तपसामर्थ्याला पातलिया भ्रंशी बुद्धी, त्याला वृद्धी प्राप्त झाली म्हणजे त्याला ऐश्वर्य प्राप्त झालं, त्याला संपत्ती प्राप्त झाली किंवा त्याला वृद्धी प्राप्त झाली. पातलिया भ्रंशी बुद्धी, त्यामुळे त्या तपस्व्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी भ्रंश पावते. म्हणजे तप मोक्षासाठी करीत असतो, पण ते मोक्ष नावाचं त्याचं लक्ष आहे ते बाजूला जातं. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. आणि मग त्या विरक्त पुरुषाला
त्या वैराग्यवान महापुरुषाला मोक्षरूपी जी सिद्धी आहे, म्हणजे जे आपलं लक्ष जे आहे आठवेना त्याला आठवत नाही, अर्जुनाची अवस्था त्या साधू पुरुषासारखी झालेली माऊलींनी रेखाटली. एखादी स्त्री किंवा कामुक स्त्रीला भ्रमिष्ट होऊन एखादा कुटुंबवत्सल माणूस जेव्हा स्वतःच्या कौटुंबिक जीवनाचा नाश करतो, त्याच पद्धतीनं अर्जुनानं त्याच्या क्षात्र तेजाचा, त्याच्या वीरवृत्तीचा नाश करायला घेतलाय की काय, असं माऊली ज्ञानोबाऱ्याने या ठिकाणी वाटतं. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेथ का जैसा संचार होय, तैसा तो धनुर्धर महामोय आकळीला. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, माऊलीने आणखी एक उदाहरण दिलं. देखा मंत्रज्ञ बरळू जाय म्हणजे पहा, देखा मंत्रज्ञ, एखादा मंत्रज्ञ, ज्ञ म्हणजे ज्ञानी, मंत्राचा ज्ञानी असणारा, निष्णात असणारा, नंतर बरळू जाय म्हणजे एखादा मंत्रज्ञ आहे आणि नेमकं त्याला वेड लागलेला आहे आणि वेड लागल्यानं तो भ्रमिष्ट होऊन भलत्याच वर्णाचा उच्चार करतो. मग तेथ का जैसा संचार होय, आणि अशुद्ध वर्ण बोलू लागतो. तर त्यात जसा दोषांचा संचार होतो, मग तेथ का जैसा संचार होय म्हणजे एखादा अतिशय चांगला निष्णात असा मंत्रोपचार वैद्य आहे, पण नेमकी तो भ्रमिष्ट होतो, त्याला वेड लागतं किंवा तो वेडा होतो किंवा त्याला भ्रम होतो आणि योग्य मंत्र म्हणण्याच्या ऐवजी तो अयोग्य मंत्र जेव्हा म्हणू लागतो तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये अशुद्ध वर्णाचा संचार होतो, म्हणजे तो चुकीचा मंत्र बोलू लागतो. तैसा तो धनुर्धर महामोये, तसा तो धनुर्धर, धनुर्विद्येमध्ये पारंगत असणारा अर्जुन महामोहे आकळीला, महामोयाने म्हणजे महान अज्ञानाने, आकळीला म्हणजे त्या महान अज्ञानाच्या अधीन तो गेला, असं माऊली वर्णन करतात. म्हणून असता धीरो गेला, हृदया द्राव आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतो. माऊलीने आणखी उदाहरण दिला. जैसा चंद्रकली शिवतला सोमकांतो म्हणजे चंद्रकळी म्हणजे चंद्राच्या किरणांनी स्पर्श केलेला, शिवतला म्हणजे स्पर्श केलेला, सोमकांत जो मणी आहे तो पाझरून जातो. म्हणजे चंद्राच्या कलेचा स्पर्श सोमकांत मण्याला झाला किंवा चंद्रकिरणांनी सोमकांत मण्याला स्पर्श केला की तो पाझरतो. म्हणून असता धीरो गेला, म्हणून असता धीरो गेला, त्याचा धैर्य जे आहे अर्जुनाचं असलेलं धैर्य निघून गेलं. हृदयात द्राव आला म्हणजे हृदयाला करुणता प्राप्त झाली. कशा पद्धतीनं, जैसा चंद्र कळी शिवतला सोमकांतू, ज्या पद्धतीनं चंद्राच्या किरणांनी सोमकांत मण्याला स्पर्श केला तर तो सोमकांत मणी पाझरून जातो, त्या पद्धतीनं तया परिपार्थो अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. तया परिपार्थो, त्या पद्धतीनं जो पार्थ आहे अर्जुन आहे, अतिस्नेहे मोहितू, अतिस्नेहाने मोहित झालेला आहे. मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी, आणि सखेद म्हणजे खेदासहित तो बोलतो. अच्युत कधीही च्युत न झालेला भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याशी बोलू लागतो. काय बोलतो अर्जुन? अर्जुन म्हणतोय सिदंती मम गात्राणी मुखांच परिशुष्यते, वेपथ्युश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. सिदंती मम गात्राणी मुखांच परिशुष्यते, वेपथ्युश्च शरीरी मे रोमहर्षश्च जायते. अर्जुन म्हणतोय सिदंती मम गात्राणी, हे भगवंता मम गात्राणी सिदंती, मम म्हणजे माझी, गात्राणी गात्र म्हणजे अवयव, सिदंती गळून जात आहेत, मुखांच परिशुष्यती आणि मुख जे तोंड आहे माझे परिशुष्यती हे कोरडे पडत चाललेलं आहे. वेपथ्युश्च, वेपथ्यु म्हणजे अष्टसात्विक भावांपैकी एक, कंप ज्याला आपण म्हणतो. शरीरे मे, शरीरामध्ये माझ्या कंप निर्माण झालेला आहे,
मी थरथर कापतो आहे. रोमहर्षश्च जायते, आणि रोमांच हर्षश्च जायते. रोमहर्ष म्हणजे माझ्या शरीरावर रोमांच जायते निर्माण झालेले आहेत. म्हणजे अर्जुन थरथर कापू लागतो आहे. सिदंती मम गात्राणी, त्याचे अवयव जे आहेत ते गळून पडत चाललेले आहेत. मुखंच परिशुष्यती, त्याचं तोंड सुकलेलं आहे. वेपथ्युश्च शरीरे मे, शरीर थरथर कापू लागलेलं आहे. आणि रोमहर्षश्च जायते, त्याच्या शरीरावर भीतीनं, किंवा त्याच्या भीतीनं म्हणता येणार नाही, मोहानं म्हणता येईल आपल्याला. कारण अर्जुन हा योद्धा होता, त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. म्हणजे मोहानं, ममतेनं त्याच्या शरीरावर रोमांच निर्माण झालेला आहेत, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो आहे. त्यावर परमात्मा म्हणतो आहे, भगवान परमात्मा तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्गू आगावा देखिला येथ. तो म्हणे अवधारी देवा, हे देवा आता पहा, इकडं लक्ष द्या. म्या पाहिला हा मेळावा, मी सगळा हा मेळावा इथे जमलेल्या यूर विशूर वेद्यांना पाहिला, पण आचार्यान मातुरान भातृन पुत्रान पौत्रीन सखींस तथा या सर्वांना मी पाहिलं. तव गोत्रवर्गू आगावा देखिला येतं, हा सगळा माझा नातेवाईक वर्ग या ठिकाणी मी पाहिला. हे संग्रामी उदित, हे संग्रामी म्हणजे युद्धासाठी उदित झालेले आहेत, आक्रमक वृत्तीनं सज्ज झालेले आहेत. जाहले असती कीर समस्त, हे सगळे एकत्र या ठिकाणी युद्धासाठी आलेले आहेत. पण आपण पेय उचित केवी होय, पण आपणाला म्हणजे आपल्या स्वतःला उचित केवी होय, हे यांच्यासारखं करणं योग्य आहे का? म्हणजे हे उतावळीप्रमाणे युद्धासाठी आलेले आहेत, मग आपणही उतावळीप्रमाणे युद्धासाठी सज्ज होणं हे आपल्याला शोभणारं आहे का? येणे नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. येणे नावेची नेनो काही, किंवा मज आपण पे सर्वथा नाही, येणे नावेची नेनो काही. येणे म्हणजे यांच्याशी, नावेची नेनो काही म्हणजे युद्ध करण्याचं नाव काढताच. मज आपण पे सर्वथा नाही, माझं मलाच काही कळत नाही. आपण पे सर्वथा नाही, मज म्हणजे माझं मलाच सर्वतोपरी भान राहिलेलं नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे, आणि माझं मन म्हणजे निश्चयात्मक जी बुद्धी आहे माझी ती स्थिर होत नाही. म्हणजे युद्ध करावं का न करावं असा संशय माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. देखे देह कापत, देखे म्हणजे पहा, देह म्हणजे शरीर, कापत तोंड असे कोरडे होत. बघ ना माझे तोंड कोरडे पडलेले आहे. विकलता उपजत गात्रासीही, विकलता शैथिल्य, विकलता थरथरपणा, विकलता कमजोरपणा, गात्रांशीही उपजत. गात्र म्हणजे अवयवांना देखील विकलता प्राप्त झालेली आहे, त्यांच्यामध्ये असमर्थता त्यांना निर्माण झालेली आहे. माझे गात्र अवयव गलित झालेले आहेत, असं अर्जुन भगवान परमात्म्याला या ठिकाणी सांगतो आहे. गांडीवं संश्रते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति वच मे मनः. पुढील श्लोकामध्ये म्हणतात गांडीवं संश्रते हस्त्वात्. गांडीव म्हणजे धनुष्य, अर्जुनाचा धनुष्य आहे, गांडीव धनुष्य आहे. संश्रते गळून पडतो आहे, संश्रते म्हणजे गळून पडतो आहे. हस्त्वात्, हस्तात म्हणजे हातातून, आणि त्वक्चैव, त्वक एवच किंवा च त्वक एव म्हणजे जी त्वचा आहे. परिदह्यते, दह्यते म्हणजे जळणे, दाह होणे, त्याची अंगावरची त्वचा म्हणजे चामडी देखील दह्यते, फार जळजळ करत आहे. न च शक्नोम्यवस्थातुं, न च शक्नोमी अवस्थातुं, न च म्हणजे नाही, शक्नोमी म्हणजे समर्थ किंवा मी करू शकत नाही, अवस्थातुं किंवा अवस्थातुं, स्थातुं म्हणजे स्थिर, अवस्थातुं म्हणजे अस्थिर, मी स्थिर देखील उभा राहू शकत नाही. भ्रमतीव चमे मनः, भ्रमती इव चमे मनः, भ्रमती म्हणजे भ्रम किंवा भरकटल्याप्रमाणे मला झालेलं आहे. मे मनः, माझ्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे, मी भरकटल्यासारखा झालेलो आहो,
गांडीव संश्रते, माझ्या हातातला धनुष्यबाण गळून पडत आहे. हस्त्वाक्षे परिदय्यते, परिदय्यते, माझी त्वचा जी आहे अंग असं जळजळत आहे. नक्षोक्नोसी मयी स्थिरम, मी स्थिर देखील उभा राहू शकत नाही. भ्रमती व चमे मना, माझ्या मनामध्ये भ्रमिष्ठासारखे काहीतरी झालेलं आहे असं मला वाटतं. यावर माऊली म्हणतात, सर्वांगा कांटाळा आला, अति संताप उमनला, तेथ बेंबळू हातो गेला गांडीवाचा. सर्वांगा कंटाळा आला, त्याच्या सर्व अंगाला अर्जुनाच्या कंटाळा आला. अति संताप उपनला, आणि अतिशय संताप त्याला निर्माण झाला, आणि अंगामध्ये त्याच्या ताप भरल्यासारखा अतिसंतापू उपनला. अतिसंतापू म्हणजे तापासहित त्याचं शरीर असं पोळून निघायला लागलं. तेथ बेंबळ हातू गेला, तेथ बेंबळ म्हणजे गांडीव धनुष्य, बेंबळ हातू गेला म्हणजे गांडीवाचा बेंबळ हातू गेला म्हणजे गांडीव धनुष्याचं जे धारण केलेलं होतं त्याने हातामध्ये, त्या हातामध्ये लुळेपणा आला. बेंबळ म्हणजे लुळेपणा आला, आणि लुळेपणा आल्यामुळं त्याचा जो धनुष्यबाण आहे खाली गळून पडला. ते न धरतची निष्ठले, ते परी नेनेची हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, ते न धरितेची निष्ठले, म्हणजे तो न धरताच हातातून निष्ठून गेला. परी नेनेची हातोनी पडिले, पण ते हातातून केव्हा निसटले हे त्याला कळलं नाही. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, अशा पद्धतीनं अर्जुनाचं हृदय या मोहानं पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. याही ठिकाणी म्हटलेलं आहे की जे प्रेम निर्माण झालेले अर्जुनाला, स्नेह निर्माण झालेला आहे, हे नवलच आहे, काहीतरी आश्चर्यच आहे. जे वज्रापासून कठीण, वज्रापेक्षा कठीण असलेलं अर्जुनाचं हृदय, दुर्धर अति दारुण म्हणजे कुणाचंही वश न होणारा, तयाहून असाधारण आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी क्रूर असणारा हा अर्जुन असाधारण होता. इतरांपेक्षा हा वेगळा होता. हे अतिशय प्रवीण होता, निर्धाराने परिपक्व होता, आत्मविश्वासाने परिपूर्ण होता. पण हे स्नेह नवल, त्या ठिकाणी तो जो आश्चर्य निर्माण झालेला आहे, तो मोह निर्माण झालेला आहे, हे काहीतरी नवलच आहे. जेने संग्रामो हरी जितिला, निवांत कावाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. जेने संग्रामी हरू जितिला म्हणजे युद्धामध्ये प्रत्यक्ष त्याने हरिहराला, भगवान शंकरालाही त्याने जिंकून घेतलं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं वर्णन करतात, जेने संग्रामो हरी जिंतिला. संग्राम म्हणजे युद्धामध्ये, हरू म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर जिंतेला म्हणजे जिंकला. निवांत कवचाचा ठाव फेडिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला म्हणजे निवांत अजिंक्य असलेला कवच जो राक्षस होता त्याचा ठाव फेडिला. त्या राक्षसाचं ठिकाणच फेडून टाकलं म्हणजे नामोनिशान मिटून टाकला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी, तो एका क्षणामध्ये मोहाने कवळीला, मोहाने व्यापून गेला. भगवंत त्या अर्जुनाच्या संदर्भात बोलतात, जेने संग्रामो हरी जिंतला. या ठिकाणी एक सुंदर अशी कथा आपल्याला पाहता येईल की अर्जुन पाशुपत नावाच्या आश्रमाकरता तप करण्यासाठी अरण्यामध्ये बसलेला होता, आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरानं आपल्या काही गणांपैकी एका गणाला वराहाचे म्हणजे डुकराचं रूप घेऊन पाठवलं. आणि डुकराचं रूप घेऊन पाठवल्यानंतर अर्जुनाच्या तपाला भंग करायचा भगवान शिवशंकराने अर्जुनाला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर अर्जुनाला भंग करण्यासाठी, अर्जुनाच्या तपाला भंग करण्यासाठी भगवान शिवशंकरानं त्या डुकराला पाठवलं. आणि डुकराला पाठवल्यानंतर त्याच्या मागे स्वतः किराताचं रूप घेऊन म्हणजे अगदी भिल्लाचं रूप घेऊन भगवान शंकर त्या ठिकाणी गेले. आणि भगवान शिवशंकरानं त्या गणाला डुकराचं रूप दिलं. डुक्कर पुढे पलटे आणि भगवान शंकर मागे पलटवा. आणि त्या डुकराला सांगितलं की तुझा आणि तपश्चर्याला बसलेल्या अर्जुनाला मुसंडी मार. आणि त्या डुकरानं अर्जुनाला मुसंडी मारलेली आहे. अर्जुनाच्या तपाचा भंग झालेला आहे.
आणि इतक्यात अर्जुनानं बाण काढला आणि त्याच्या आत भगवान शंकरानं जे किराताचं रूप घेतलं होतं, भिल्लाचं रूप घेतलं होतं, त्यानेही बाण सोडला आणि वराह म्हणजे तो डुक्कर जे आहे तो मृत पावला, मरण पावला. आता कोणाच्या बाणाने डुक्कर मरण पावला? ही भिल्लाची म्हणजे साक्षात भगवान शिवशंकराची आणि अर्जुनाची भांडण सुरू झाली. या भांडणामध्ये दोघांनी असं ठरवलं की जो एकमेकाचं युद्ध करायचं आणि जो युद्धामध्ये जिंकेल त्याला काय करायचं, त्याचं हे डुक्कर असेल किंवा त्याचा बाण त्याला लागला असं सिद्ध होईल. दोघांचं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये अर्जुनाचं युद्ध कौशल्य पाहून भगवान शिवशंकराला आनंद वाटला आणि त्या आनंदाच्या भरात भगवान शिवशंकराने युद्ध थांबवलं आणि अर्जुनाला सांगितलं तुझ्यासारखा योद्धा दुसरा कुठला होणार नाही. त्यामुळं भगवान शिवशंकराने प्रसन्न होऊन अर्जुनाला पाशुपतास्त्र त्याला देऊन टाकलं आणि पाशुपत अस्त्र दिल्यानंतर इंद्राच्या आज्ञेनं निवांत आणि कवच या अजिंक्य झालेल्या 2 मायावी राक्षसांचा देखील नायनाट जगातून केला असा असणारा जो अर्जुन आहे, हा अर्जुन तो अर्जुन मोहे कवलेला क्षणा माझी, या ठिकाणी एका क्षणामध्ये तो भ्रमिष्ट झाला असं माऊली ज्ञानोबारे सांगतात. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कलिके माझी सापडे कोवळीये. माऊली उदाहरण देतात की अर्जुनाला झालेला भ्रम कसा असतो. जैसा भ्रमर भेदी कोडे, भ्रमर म्हणजे भुंगा, भेदी म्हणजे भेद करतो, कोडे म्हणजे कठीण अशा लाकडाला, भलतैसे काष्ट कोरडे, कोरड्या लाकडाला तो भुंगा आपल्या याच्यानं टोकदार चोचीनं होल पाडतो. पण तोच भुंगा कलिके माझी सापडे, कमळाच्या पाकळीमध्ये जेव्हा तो भुंगा भ्रमर परागकण घेण्यासाठी जातो आणि सकाळी मात्र संध्याकाळ होते आणि कमळाचं ते पाकळ्या असतात त्या मिटून जातात आणि तो त्याच ठिकाणी राहतो. भ्रम माणसाला तशा पद्धतीनं त्याचा सत्यानाश करतो. म्हणजे तो भ्रमर, तो कीटक इतका तीक्ष्ण असतो की कोरड्या लाकडाला तो छेद करू शकतो. असा असणारा भ्रमर जेव्हा एखाद्या कमळाच्या पाकळीवर परागकण घेण्यासाठी जातो, संध्याकाळची वेळ होते तरी तो उठत नाही. त्याला इतका मोह निर्माण होतो तो परागकण खाण्याचा की तो त्याच ठिकाणी थांबतो. संध्याकाळी कमळाच्या पाकळ्या मिटल्या जातात, सकाळी हत्ती येतो आणि हत्ती पायानं ती पाकळी तुडवून त्याला मारून टाकतो. म्हणजे परी कलिके माझी सापडे कोवळी, पण तो इतका फलते काष्ट कोरडे भेदी, अगदी कोरड्या लाकडाला भेदणारा भ्रमर देखील कलिके माझी सापडे कोवळी, कोवळ्या कलिके माझी तो सापडतो. तसा अर्जुन या ठिकाणी सापडलेला आहे. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ दळू चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, तेथे उत्तीर्ण होईल प्राणे म्हणजे तो प्राण उत्तीर्ण होईल, म्हणजे तो जो भुंगा आहे तो त्या ठिकाणी मरेल. परी ते कमळदळ चिरून येणे, पण तो ते कमळदळ आहे, कमळाची जी पाकळी आहे ती चिरून बाहेर पडावं, नेणे म्हणजे ते जाणत नाही. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, त्याच पद्धतीनं हा जो कठीणपणा आहे, कोवळेपणाचा कठीणपणा म्हणजे स्नेहाचा कोवळेपणाच सर्वात कठीण आहे. म्हणजे मोह माणसाला निर्माण झाला की त्या भ्रमरासारखा त्याचा सत्यानाश होतो. तसा अर्जुनाचा या ठिकाणी झालेला आहे. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मयाई नयेची आया, म्हणून भुलविला ऐक्यराया संजय म्हणे. हे आदी पुरुषाची माया या ठिकाणी म्हटलेले आहे. ब्रह्मयासी नयेची आया म्हणून भुलविला ऐक्यराया संजय म्हणे. संजय म्हणतो आहे हे आदी पुरुषाची माया, ही आदी पुरुष ईश्वराची माया आहे. ब्रह्मयाई नयेची आया, ब्रह्मदेवाला नयेची आया म्हणजे ब्रह्मदेवाला देखील आकळली नाही. म्हणून भुलविला ऐक्यराया, म्हणून स्नेहरूपानं मायेनं अर्जुनाला मोहित केलेला आहे असा संजय धृतराष्ट्राला सांगतोय. अवधारी मग तो अर्जुनो, देखून सकळ स्वजनो,
विसरला अभिमानू संग्रामीचा, अवधारी मग तो अर्जुनू. अवधारी म्हणजे हे राजा लक्ष दे इकडे धृतराष्ट्रा. मग तो अर्जुन, पुढे काय झालं, तो अर्जुन जो आहे, देखोनी सकळ स्वजनू. देखोनी म्हणजे पाहून, सकळ म्हणजे सर्व, स्वजनू म्हणजे नातेवाईकांना. विसरला अभिमानू, त्याचा अभिमान म्हणजे लढण्याची जी वृत्ती आहे संग्रामीचा, त्याचा अभिमान लढण्याची वृत्ती तो विसरून गेला. आणि काय झालं पुढे, कैसी नेनो सदयता, उपनली आले चित्ता तेथे चित्ता, मग म्हणे कृष्ण आता नसी जे येथे. कैसी नेनो सदयता, कशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये सदयता म्हणजे दया निर्माण झालेली आहे. उपनली तेथे चित्ता, त्याच्या चित्तामध्ये कशा प्रकारे निर्माण झालेली आहे. कैसे नेनो, काहीही कळत नाही. मग म्हणे कृष्ण आता नसी जे येथ, आणि मग तो अर्जुन कृष्णाला म्हणाला, आता मला इथे राहू नये असं वाटतं. नसी जे येत, आता मला इथं क्षणभर देखील थांबवत नाही. माते अतिशय मन व्याकुळ, माझे अतिशय मन व्याकुळ, हो तसे वाचा बरळ, हे वदावे हे सकळ येणे नावे, माझे अतिशय मन व्याकुळ. माऊली म्हणतात, अर्जुन म्हणतोय देवाला, माझे म्हणजे त्याचे अतिशय मन व्याकुळ, अत्यंतिक मन व्याकुळ झालेलं आहे. हो तसे वाचा बरळ, माझी जी वाचा आहे, वाणी आहे, ती बोबडी बोबडी झालेली आहे. जे वदावे हे सकळ येणे नावे, यांना मारावं एवढ्याच गोष्टीनं माझी वाचा बोबडी झालेली आहे. म्हणजे हे माझ्या हातातून मरतील असा विचार करूनच माझी वाणी बोबडी बोबडी झालेली आहे, असं अर्जुन कृष्णाला म्हणतो. निमित्तानीच पश्यामी, विपरीतानि केशव, न च श्रेयोनु पश्यामी, हत्वा स्वजन माहवे. निमित्तानीच पश्यामी, निमित्तानीच पश्यामी, विपरीतानि केशव, न च श्रेयाः अनुपश्यामी, हत्वा स्वजनम आहवे. या श्लोकाचा अन्वय करत असताना गीताकार असं म्हणतात, निमित्तानीच पश्यामी. हे केशवा, अर्जुन, हे भगवंता, निमित्तानीच पश्यामी. पश्यामी हे जे मी पाहत आहे, निमित्तानीच, निमित्तानी म्हणजे हे चिन्हाने, विपरीताने केशव, हे विपरीतच मी या ठिकाणी पाहतो आहे. नच श्रेयोनु पश्यामी, हत्वा स्वजन माहवे. हत्वा स्वजन माहवे, हत्वा म्हणजे हत्या करणं किंवा मारणे. स्वजन म्हणजे आमच्या या सगळ्या नातेवाईकांना ठार मारून. स्वजन आहवे, आहवे म्हणजे या युद्धामध्ये यांना मारून. नच श्रेयो अनुपश्यामी, नच म्हणजे नाही, श्रेय म्हणजे कल्याण, म्हणजे मला असं वाटतं. निमित्तानीच पश्यामी, हे केशवा, निमित्तानीच पश्यामी, मी जे पाहत आहे, विपरीतानि केशवा, हे मला विपरीत वाटत आहे. नच श्रेयो अनुपश्यामी, नच म्हणजे नाही, श्रेय म्हणजे कल्याण, अनुपश्यामी, अनुपश्यामी, न अनुपश्यामी म्हणजे मला दिसत नाही. कशात? हत्वा स्वजन माहवे, हत्वा म्हणजे ठार, आणि स्वजन माहवे, माहवे स्वजन म्हणजे माझ्या या स्वतःच्या नातेवाईकांना मारून माझं कल्याण होईल असं मला वाटत नाही, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो आहे. याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा सारासार विचारधारेचा, सारासार बुद्धीचा असल्या कारणास्तव त्याच्यामध्ये मोह निर्माण होणे स्वाभाविकच आहे. आणि म्हणून अर्जुनात निर्माण झालेला जो मोह आहे, हा मोह मला कल्याणाकडे नेईल असं वाटत नाही, असं अर्जुन बोलतोय. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिरादी का न वधावे.
हे एर एर आगावे गोत्रज आमुचे या कौरवा जरी वधावे. मौली म्हणतात, अर्जुन म्हणतो या कौरवांना जर मारावं तर युधिष्ठिरादी का न वधावे. मग युधिष्ठिरांना का मारू नये. हे येर येर आगवे गोत्रज आमचे. हे येर येर म्हणजे हे सगळे, गोत्रज आमचे म्हणजे हे कौरव आणि पांडव हे दोन्ही काय आहेत, आगवे सगळे माझे कोण आहेत, बंधूच आहेत. मनोनी जळो हे झुंज प्रत्यया नये मज येणे काय काज महापापे. मनोनी जळो हे झुंज, म्हणून ही जी झुंज आहे, हे जे युद्ध आहे ते जळून जाऊ दे, त्याला आग लागो. प्रत्यया नये मज, प्रत्यय म्हणजे मला पटत नाही, हे जे कृत्य आहे हे मला पटत नाही. येणे काय काज महापापे, येणे काय काज महापापे म्हणजे एवढं महापाप करण्याची गरज तरी काय, काज म्हणजे आवश्यकता, एवढं महापाप करण्याची गरज तरी काय आहे, असं अर्जुन भगवंताला सांगतो. देवा बहुता परिपाहता येथ ओखटे होईल झुंजता. वर काही चुकविता लाभू आती. देवा बहुता परिपाहता, हे देवा बहुता परी म्हणजे अनेक दृष्टीनं वेगवेगळ्या अंगाने पाहता. येथ ओखटे होईल झुंजता. ओखटे म्हणजे हानी, लढून या ठिकाणी हानी होण्याची शक्यता आहे. वर काही चुकविता लाभू आती, वर काही चुकविता त्यापेक्षा हे जर चुकवता आलं तर म्हणजे हे युद्ध थांबवता आलं तर लाभू आती मोठाच लाभ हातात लाभणार आहे. म्हणजे माझ्या मते यांना मारून काही होणार नाही, त्यापेक्षा हे युद्ध थांबवता आलं तर आपल्याला लाभच लाभ होईल, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगतो. पुढे अर्जुन त्याची अवस्था मांडत असताना म्हणतो, नकांक्ष विजयम कृष्णम न च राज्यम सुखानि च किं नो राजेन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. नकांक्ष विजयम कृष्णम, न क आकांक्षे म्हणजे मला विजयम कृष्णम, कृष्णा न आकांक्षे विजयम मला विजयाची अपेक्षा नाही किंवा विजयाची इच्छा नाही. न च राज्यम सुखानि च मला सुखानं राज्य भोगण्याची देखील इच्छा नाही. किं नो राजेन गोविंद, किं नो राजेन गोविंद, हे गोविंद किं नो राजेन, किं म्हणजे काय, कशासाठी, न राज्येन आम्हाला राज्याची आवश्यकता तरी काय आहे. भोगेर जीवितेन वा, वा भोगेर जीवितेन वा अथवा या भोगांचा किंवा जीवितेन वा अशा जगण्याचा काय उपयोग आहे. असं जगणं नसलेलं बरं. किम काय उपयोग आहे असा जगण्याचा. म्हणजे नकांक्ष विजयम कृष्णम, कृष्णम न कांक्ष विजयम कृष्णम, न कांक्ष म्हणजे मला इच्छा नाही, न म्हणजे नाही, विजयम कृष्णम कृष्णा मला विजयाची इच्छा नाही. न तर राज्यम सुखानीच मला राज्याची अपेक्षा नाही आणि सुखाची पण अपेक्षा नाही. किं नो राजेन गोविंद, किं नो राजेन किंवा असं राज्य काय करायचं आहे. किं भोगेर जीवितेन वा अशा भोगांनी आणि जगण्यानं तरी काय लाभ होणार आहे. म्हणजे असं जगणं आणि असे भोग याने उपयोग तरी काय होणार आहे. नको आहे मला ते. म्हणजे मी आपल्या आप्तस्वक्यांना मारून मी आपल्याच लोकांना त्रास देऊन राज्य भोगून करू तरी काय, असं अर्जुन या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला सांगतो. तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही. एथ राज्य तरी काही हे पाहुनिया. तया विजय वृत्ती काही अर्जुन म्हणतो मज सर्वथा काज नाही. काज म्हणजे इच्छा, विजय वृत्ती काही मला या विजयाची इच्छा नाही. एथ राज्य तरी काही हे पाहुनिया. हे सगळं डोळ्या देखत पाहिल्यानंतर आपल्याच लोकांना मारायचं, हां मग ते राज्य तरी काय, तरी काय ते आपल्याच लोकांना मारून राज्य तरी घेऊन काय करू. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळत आघवे पार्थो म्हणे.
या सकळाते वधावे. सकळाते म्हणजे या सर्वांना मारावं. याचा अर्थ अर्जुन या सगळ्यांना मारणार आहे हा आत्मविश्वास अर्जुनामध्ये आहे. म्हणजे अर्जुनाला विषाद झालेला आहे, गोष्ट खरी आहे, पण अर्जुनामध्ये युद्ध करण्याचं प्रचंड बल आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे. म्हणून अर्जुन तेवढ्या आत्मविश्वासाने भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की मी यांना मारेन, हे मरतील आणि हे मारून मला राज्य भोगायचं नाही. या सकळा ते वधावे, या सगळ्यांना वधावे म्हणजे मारावं, मग जे भोग भोगावे आणि मग उत्तम भोग भोगावेत, राज्य भोगावं. ते जळतो आगावे पार्थ म्हणे, त्या भोगांना आग लागू दे. जळोत म्हणजे आग लागू दे त्या भोगांना, त्या भोगाशी मला आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं अर्जुन आपला विषाद या ठिकाणी व्यक्त करतो. येषामर्थे कांक्षितन्नो, येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. येषामर्थे कांक्षितन्नो, येषाम अर्थे, येषाम अर्थे म्हणजे येषाम अर्थे, या अर्थाने कांक्षितम किंवा अपेक्षा, कांक्षितम अपेक्षा नाही, अभिष्ट, राज्यम भोगा सुखानी च त किंवा ते इमे अवस्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. म्हणजे येषामर्थे कांक्षितन्नो राज्यम भोगा सुखानी च, म्हणजे आम्हाला ज्याची अपेक्षा आहे, राज्यम भोगा सुखानी च, सुखानं अपेक्षित राज्य भोगाची जी इच्छा आहे, त इमे अवस्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनंजया. त इमे ते हे अवस्थितान जे उभे आहेत युद्धे, युद्धासाठी, प्राणांस त्यक्त्वा, त्यक्त्वा प्राणांस धनानीच म्हणजे धन आणि प्राण त्यक्त्वा याचा त्याग करून या ठिकाणी जे उभे आहेत, किंवा आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखाची अपेक्षा आहे ते सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकलेले आहेत. म्हणजे ज्यांच्यासाठी राज्य भोग सुख आम्हाला अपेक्षित आहे ते सगळेजण त्या सगळ्या राज्याचा, संपत्तीचा त्याग करून युद्धासाठी त्या ठिकाणी उभे आहेत. कोण कोण उभे आहेत पुढे त्याचं वर्णन करतात, किंवा माऊली या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, तेने सुखे विन होईजे ते भलतैसे साहिजेल वरी जीवितही वेचिजेल याचे लागी. तेने सुखे विन होईल, तेने सुखे विन होईल ते भलतैसे साहिजेल. तेने म्हणजे ते करून, म्हणजे युद्ध करून सुखेविन होईल, राज्यसुख मिळणार आहे खरं, पण त्या सुखा वाचून ते भलतेच साहिजेल, त्या सुखा वाचून आमची जी अवस्था होईल, वरी जीवितही वेचिजेल याची लागली. म्हणजे दारिद्र्यासारखी बिकट स्थिती जरी प्राप्त झाली तरी ती सहन करता येईल, पण आपल्या लोकांना मारून, आमचे प्राण खर्ची करून, हे जे किंवा यांचे प्राण खर्ची करून जे सुख प्राप्त होईल ते सुख मात्र आपल्याला भोगाची इच्छा होणार नाही. परियासी घातू की जे मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. परियासी घातू की जे, परियासी घातू की जे म्हणजे यांना मारून मग आपण राज्य सुख भोगीजे, मग आपण राज्य सुख भोगावं, हे स्वप्नीही मन माझे करू न शके, हे स्वप्नातही माझं मन करू शकणार नाही. आता अर्जुनाची तरी अर्जुनाची जी अवस्था निर्माण झालेली आहे, ही अवस्था आपल्या इंद्रियांच्या बाबतीतही होऊ शकते. आपल्या शरीरामध्ये अर्जुन म्हणून आपण आपल्या बुद्धीला घेऊया. बुद्धीमध्ये तर्क वितर्क निर्माण झाला की आपली जी बुद्धी आहे,
काम क्रोध किंवा इतर जे विकार आहेत किंवा आपल्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत यांना ओळखत नाही आणि यांना न ओळखल्यामुळं त्यांना ओळखून कौरवांना म्हणजे काम क्रोधादी विकारांना मारून आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. पण मोह निर्माण झाला की आपण त्या विकारांमध्ये फसतो आणि त्या विकारांच्या भोगांमध्ये आपण रममान होतो आणि मात्र आपल्याला त्या भोगामध्ये आपण रममान होतो आणि कौरवांचा आपण नाश करत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये अधर्म माजू लागतो. काम क्रोधादी कौरव बळावतात आणि मग आपण काय होतो, दुबळे होतो किंवा आपल्या इस्पित साध्यापासून आपण दूर जातो, आपण लांब जातो. म्हणून आपलं भगवंत आपल्याला सांगत असतं की यांना मार यांना मार, परंतु आपण मोहा अतीत झालेलो असतो. त्यामुळे आपली अवस्था अर्जुनासारखी झालेली असते. तरी अर्जुन म्हणतो परी यासी घातू कीजे, मग आपण राज्यसुख भोगीजे, हे स्वप्नही मन माझे करू न शके. यांना मारून मी राज्य भोगेन असं स्वप्नातही मी विचार करू शकत नाही. तरी आम्ही का जन्मावे कवणासी जियावे, जरी वडिलाया चिंतावे विरुद्ध म्हणे, तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे, जरी वडिलाया चिंतावे विरुद्ध म्हणे. जरी वडिलाया चिंतावे विरुद्ध म्हणे म्हणजे या वडिलांचं चिंतन विरुद्ध म्हणे, त्यांच्या विरुद्ध चिंतन करायचं. म्हणजे माझ्या समोर असलेले वडीलधारी माणसं यांचं अकल्याण जर मनामध्ये चिंतन करायचं आहे, तरी आम्ही का जन्मावे, मग आम्ही यांच्याच कुळात का जन्म घ्यावा, कवणाशी जियावे आणि जगून तरी काय करावं. म्हणजे ज्यांच्या कुळात आम्ही जन्म घेतलेला आहे आम्ही त्यांनाच मारून काय साध्य करणार आहोत. मग आम्ही यांच्या कुळात जन्माला तरी का आलो. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. किती शहाणपणाचा अर्जुन गप्पा म्हणतो. पुत्रा ते इच्छी कुळ, अर्जुन म्हणतो पुत्राला कुळाची इच्छा करतात किंवा कुळामध्ये पुत्राची इच्छा करतात, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. तयाचे काही हेची फळ, आणि मग त्याचं काय हेच फळ आहे का, जन्माला आलेल्या मुलांनीच आपल्या माणसांना मारावं. जे निर्दाळी जे केवळ गोत्र आमुचे, निर्दाळी म्हणजे नाश करणं, वध करणं, म्हणजे जन्माला आलेल्या कुळामधल्या पुत्रानं आपल्याच कुळाचा सर्वनाश करावा. हे असं नाही का, मी जो अर्जुन आहे हा यांच्याच कुळातला आहे ना, कौरव पांडवांच्या कुळातला आहे आणि मग मी यांच्यात नाशावर उठलोय. मग पुत्रा ते इच्छी कुळ म्हणजे कुळातली लोक आपल्या कुळामध्ये एक कुलवान पुत्र जन्माला यावा अशी अपेक्षा करतात आणि या कुलवान पुत्रानेच आपल्या कुळाचा सर्वनाश करावा. हे मला योग्य वाटत नाही. हे मनीचे केवी धरीजे, आपण वज्राचे होईजे, वरी घडे तरी किजे भले या, हे मनीची केवी धरीजे. हे मनीची म्हणजे हे माझ्या मनात कसं काय यावं, मनात अशी इच्छा धरून तरी काय करू. आपण वज्राची होईजे, आपण म्हणजे आपण स्वतः वज्रासारखे कठोर व्हावे आणि मनामध्ये असं यांना मारण्याचे विचार आणावेत. वरी घडी तरी किजे भले या, वरी घडी तरी किजे म्हणजे आपल्याकडून घडेल भले या, यांचं कल्याणच होईल असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे वरी घडे तरी किजे भले या, यया की जे कल्याण घडे तरी म्हणजे जर तुम्हाला कल्याण करायचं असेल तर या सगळ्या गोत्रदांचं कल्याण करा, त्यांना मारावं असा मनात तरी विचार कसा यावा. आपलं मन वज्राचे या होईजे, आपलं मन वज्रापेक्षा कठोर कसं होऊ शकेल. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपरावे काजियांच्या. आम्ही जे जे जोडावे म्हणजे आम्ही जे जे काही करावं, जे जे काही जोडावं म्हणजे जे जे काही कमवून आणावं ते समस्त इही भोगावे. ते सगळं खरं म्हणजे आमच्या या वडीलधाऱ्या लोकांनी भोगावं, त्यांच्या सुखासाठी त्यांनी ते वापरावं. हे जीवितही उपकारावे काजियांच्या, आणि आपला हा प्राण पण जीवितही उपकारावे म्हणजे प्राणही यांच्या उपकाराच्या ठिकाणी खर्ची पडावं, आपला प्राणही यांच्यावर वळवून टाकावा
असे हे जे गोत्रज आहेत, असे हे जे आमचे मोठे मोठे लोक आहेत समोर, त्यांच्यावर प्राणही आपला ओवाळून टाकला तरी कमीच आहे असं अर्जुन म्हणतो. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. आम्ही दिगंतीचे भूपाळ. भूपाळ म्हणजे भू म्हणजे राजे, पाळ म्हणजे राजे, ये भू म्हणजे देश, दिगंतीचे म्हणजे देशी देशीचे जे राजे आहेत. विभांडुनी सकळ, त्यांच्याकडून द्रव्याची खंडणी वसूल करायची. मग संतोष विजे कुळ आपुलेजे, आणि त्याच्याद्वारा आपले कुळ संतुष्ट करायचे. हे योग्य आहे का? म्हणजे आम्ही दिगंतीचे भूपाळ, आम्ही देशोदेशीचे राजे आहेत. दिगंतीचे म्हणजे देशोदेशीचे राजे. हे युद्धामध्ये ज्यांना हरवतो त्यांच्याकडून बळजबरीनं संपत्ती कर जमा करायचा, आणि मग संतोषी जे कुळ आपले जे, आणि मग आपल्या कुळाचा किंवा आपल्या लोकांचा संतोष करायचा, आपल्या लोकांना खायला घालायचं. हे योग्य आहे का? मला हे पटत नाही असं अर्जुन म्हणतोय. तेही हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, ते जाहले असती उद्योत झुंजावया, तेची हे समस्त. परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. जे जाहले असती उद्यत झुंजावया. झुंजावया म्हणजे झुंजण्याकरता, युद्ध करण्याकरता. जाहले म्हणजे सिद्ध झाले, उद्यत म्हणजे युद्ध करण्याकरता. तेची हे समस्त, ते सगळे समस्त. परी कैसे कर्म विपरीत, म्हणजे सर्वांचं कर्म कसं विपरीत आहे पहा, काहीच कळत नाही. जे सर्व लोक परस्परामध्ये युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत, परी कैसे कर्म विपरीत, कर्माची गती तरी कशी विपरीत आहे पहा. तेच सगळे लोक युद्धासाठी माझ्यासमोर उभे टाकलेले आहेत. अंतवरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी. अर्जुन म्हणतोय अंतवरिया कुमरे. अंतवरिया म्हणजे अंतःपुरातील, कुमरे म्हणजे स्त्रिया किंवा मुली. सांडोनिया भांडारे, सांडोनिया भांडारे. अंतवरिया म्हणजे अंतर पाडून, कुमरे म्हणजे आपल्या मुलाबाळांना सोडून. सांडोनिया भांडारे, आपला भांडार म्हणजे खजिना, आपला सगळा खजिना रिकामा करून. शस्त्राग्री जिव्हारे, तलवारीच्या धारावर आरोपुनी, प्राण ठेवून युद्धाला हे तयार झालेले आहेत. ऐसिया ते कैसे मारू, कवणासी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. ऐसिया ते कैसे नि मारू, अशानं कसं मी मारू, कसं मारता येईल मला. कवणावरी शस्त्र धरू, कुणावर मी आपलं माझं शस्त्र धरू सांग ना. निज हृदया करू घातू केवी. निज हृदया म्हणजे जवळच्या हृदय समान असणाऱ्या, घातू केवी कशा पद्धतीने यांचा घात करू. माझ्या एका रक्ताचे आहेत ते. निज हृदय म्हणजे एका रक्ताचे, अत्यंतिक जवळचे आहेत. मग सांग ना देवा, कसा मी त्यांचा घात करू. असा अर्जुन मोहित होऊन भगवान परमात्म्याला तो सांगतोय. त्यामुळं ऐसे ते कैसे निमारू, कवणासी शस्त्र धरू, निज हृदया करू घाते केवी. माझ्या अत्यंतिक जवळचे आहेत, निज हृदय म्हणजे एका रक्ताचे आहेत. सांग देवा, कशा पद्धतीने यांचा घात करू. अशा पद्धतीनं अर्जुन हा आपल्या आप्तसुख्यांना पाहून मोहित झालेला आहे. आणि मोहित झालेल्या अर्जुनाचा धनुष्यबाण थरथर कापू लागलेला आहे. अंगाला त्याचा ताप सुटलेला आहे. धनुष्यबाण गळून पडलेला आहे. आणि तो देवाला नीतीच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. तो देवाला अगदी शहाणपणाच्या गोष्टी बोलायला सुरुवात करतो. अर्जुनाच्या ठिकाणी आपणही असतो तरी आपणही मोहातीत झालो असतो. पण योद्ध्याला किंवा रणांगणामध्ये शूर जो उतरलेला आहे, तो रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी उतरलेला असतो. या ठिकाणचं जे युद्ध आहे हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. त्यामुळे अर्जुनाला इथे मोहित होऊन चालणार नाही, हे देवाने ओळखलेलं आहे. पुढे अजूनही अर्जुनाचा मोह कशा पद्धतीनं वाढतो, कुठपर्यंत वाढतो, आणि त्या मोहाचं वर्णन नाना उदाहरणं देऊन माऊली ज्ञानोबाराय कशा पद्धतीने आपल्यासमोर मांडतात ते आपण पुढच्या पाठात पाहूया.
या ठिकाणी आता आपण पूर्णविराम देऊया. वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून चातुर्मास ज्ञानवर्षा ज्ञानेश्वरी चिंतन आपण करत आहोत. क्रमशः हे चिंतन महावैष्णव माऊली ज्ञानोबराय, श्री गुरु फुलनाथ बाबा, श्री क्षेत्र टाकेश्वर, गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी यांच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. पुंडली कवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.